नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फोरम MPSC अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ मिळत राहतील. हे पहा, ग्रुप सी आता जे 2026चे आहेत, जे फॉर्म भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे. तरी शांत चित्तानं नवीन विद्यार्थ्यांनी आपण बघा, नवीन विद्यार्थ्यांसाठी आणि जुन्या विद्यार्थ्यांसाठी असं सांगणार आहोत, जेणेकरून तुम्हाला प्रत्येकाला कॉल करून सांगणं शक्य होत नाही आहे. तरी पण ज्यांना जेन्युइन अडचण आहे, खरंच अडचण आहे, समजत नाही आहे सांगितलेलं, त्यांनी कॉल करू शकता, हे लक्षात ठेवायचं आहे. आता जे नवीन विद्यार्थी आहेत बघा, त्याच्यामध्ये बघा आता काय नवीन जे विद्यार्थी आहेत त्यांना काय करायचे आहे, प्रोफाईल जे आहे ना ती नवीन तयार करायची आहे आणि फॉर्म भरायचा आहे. जुने विद्यार्थी आहेत त्यांना काय करायचे, प्रोफाईल एडिट करायचे, हे लक्षात ठेवायचं. आणि आता नवीन एक अडचण तयार झालेली आहे की जे एक्झाम सेंटर, आधी कसं एक्झाम सेंटर हे जिल्हा असायचं. आता तुम्ही सांगा, तुमच्याकडे दोन प्रकारचे ॲड्रेस असतात बघा. एक तुमचा परमनंट ॲड्रेस असतो, हे लक्षात ठेवायचं. तुमचा परमनंट एक ॲड्रेस असतो आणि करस्पॉन्डंट ॲड्रेस म्हणतात त्याला, आपण काय म्हणतो, करंट ॲड्रेस. तर तुम्ही आता जिथं राहत असाल, जिथं तयारी करत असाल, तर तुमचा करस्पॉन्डंट ॲड्रेस टाकून घेतात पुरतं. का टाकून घ्या? जर समजा तुम्हाला एक्झाम सेंटर दिलं, तर नंतर जर त्यांनी एक्झाम सेंटर ओपन करण्यासाठी किंवा चेंज करण्यासाठी जर तुम्हाला ऑप्शन नाही दिला, तर तुमच्याकडे एक हातचा राहावा की तुमच्याकडे करस्पॉन्डंट ॲड्रेस जी तुम्ही आता जिथं तयारी करताय तिथला असेल, तर करस्पॉन्डंट ॲड्रेस तिथला असेल तर त्या जिल्ह्यात तुमचं सेंटर येईल, लक्षात ठेवा. काय करा, तुम्ही तुमचे परमनंट ॲड्रेस आणि तुम्ही जिथं आता राहताय ते करस्पॉन्डंट जे ॲड्रेस आहे ना तो बदलून घ्या. ते बदलून फॉर्म भरा, हे लक्षात ठेवा. कारण काय होतं, ज्यावेळेस तुम्ही आता फॉर्म भरता आणि नंतर तुम्हाला काय होतं, परीक्षा दोन एक्झाम त्याच वेळेस येतील किंवा तुम्हाला जर गावाकडे जायचं नसेल, एवढं दूर जायचं नसेल, तर त्यावेळेस अडचण येतात. तर तुम्ही काय करा, सध्याचा करंट ॲड्रेस किंवा जे करस्पॉन्डंट ॲड्रेस असतो बघा, तिथे दोन ॲड्रेस असतात बघा, परमनंट ॲड्रेस आणि करस्पॉन्डंट ॲड्रेस. करस्पॉन्डंट ॲड्रेस तो चेंज करून घ्यायचा, हे लक्षात ठेवा. तुम्ही चेंज करू शकता, तो प्रत्येक वेळेस फॉर्म भरताना चेंज करू शकता, त्यात काहीही अडचण नाही, हे लक्षात ठेवा. एक नाही 10 वेळा चेंज करू शकता प्रत्येक वेळेस फॉर्म भरताना, पण परत एकदा भरल्यानंतर नाही करू शकत, हे लक्षात ठेवायचं. तुम्ही लॉग इन केल्यानंतर, तुम्ही लॉग इन केलं, इथं समजा लॉग इन केलं, तुमचा पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला काय येईल, असं येईल समोर. इथं कॅप्चा टाकायचा, लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर तुमच्याकडं 3 प्रकारचे ऑप्शन आहेत बघा. इथं प्रोफाईल क्रिएशन, म्हणजे नवीन विद्यार्थ्यांनी काय करायचं, प्रोफाईल तयार करायची आणि आपला फॉर्म शेवटी अनलॉक करायची प्रोफाईल, हे लक्षात ठेवायचं. शेवटी प्रोफाईल अनलॉक करायची आणि फॉर्म भरायचा आहे. जुने विद्यार्थी आहे ना, त्यांनी माय अकाउंटला जायचं आहे. त्याच्यासाठी जाऊन काय करायचं आहे, तिथं एडिट करून घ्यायची आहे प्रोफाईल, हे लक्षात ठेवा. एडिट का करायची हे लक्षात ठेवा. प्रिलिमचा भरलेला फॉर्म, हे लक्षात ठेवा. आज तुम्ही 2026 मध्ये, म्हणजे तुम्ही जूनमध्ये फॉर्म भरताय, तोच फॉर्म तुमचा मेन्सला कन्सिडर केला जाईल, तोच तो फॉर्म तुमचा सिलेक्शन प्रोसिजरपर्यंत फायनल मानला जाईल. नंतर त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त मेन्सला, नवीन विद्यार्थी त्यांना सांगतो, मेन्सला फक्त तुम्हाला एक्झाम सेंटर हे टाकता येतं मेन्सला, बाकी काहीही बदल करता येत नाही. हाच फॉर्म ॲज इट इज कॅरी केला जातो. त्याच्यामध्ये एक अक्षरही बदल करता येत नाही, कारण ते सगळं स्टार मार्क नव्हतं, ते लॉकच असतं, चेंज होत नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे ते व्यवस्थित करायचं आहे. प्रोफाईल एडिटमध्ये गेल्यानंतर लक्षात ठेवायचं काय येईल तुम्हाला, इथं बघा, तुमचं प्रोफाईल स्टेटस आहे ना, हे कंप्लीट पाहिजे, हे लक्षात ठेवा. तेव्हाच फॉर्म तुमचा ऑनलाईन ॲप्लिकेशनला गेल्यानंतर तुम्हाला भरता येईल, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि ज्या नवीन, म्हणजे जुने विद्यार्थी आहेत त्यांना माय अकाउंटला क्लिक केल्यानंतर असं येतं. माय अकाउंटला क्लिक केल्यानंतर तुम्हाला अपडेट अँड प्रोफाईल अनलॉक येतं ना, इथं क्लिक करायचं. इथं क्लिक केल्यानंतर जुन्या विद्यार्थ्यासाठी सांगतोय, त्यांनी क्लिक केल्यानंतर त्यांना काय येईल, तर त्यांना असं येतं बघा की त्यांना अशी एक विंडो येईल. त्याच्यामध्ये काय येईल, तुमचा जो मोबाईल नंबर रजिस्टर केलेला आहे त्या नंबरला OTP येईल. तो OTP इथं टाकायचा आहे आणि व्हेरीफाय OTP करायचा आहे. व्हेरीफाय OTP केल्यानंतर तुमचं अकाउंट ओपन होईल आणि तुम्हाला जे काही एडिट करायचं आहे ते करायचं आणि शेवटी अनलॉक करून घ्यायची प्रोफाईल, हे लक्षात ठेवायचं. आणि फॉर्म ऑनलाईन ॲप्लिकेशनला जाऊन फॉर्म भरायचा आहे, हे लक्षात ठेवा. ऑनलाईन ॲप्लिकेशनला जायचं, नंतर आणि प्रोफाईल कंप्लीट स्टेटस बघायचं आणि फॉर्म भरायचा, हे लक्षात ठेवा. हे झालं नवीन आणि जुन्या विद्यार्थ्यांसाठी, दोन्हीसाठी. आता एक अडचण आहे, ती काय आहे, एक्झाम ऑनलाईन होईल की ऑफलाईन होईल, हे लक्षात ठेवा. हे बऱ्याच विद्यार्थ्यांना ऑनलाईन एक्झाम कुणालाच नको आहे. ह्याच्यामध्ये काय होतं सांगतो, मेन प्रॉब्लेम काय आहे, हे तो नॉर्मलायझेशनचा, हे लक्षात ठेवा. आता काय होत आहे, जे विद्यार्थ्यांना माहीत नाही आहे, नवीन विद्यार्थी, त्यांना एक गोष्ट सांगून देतो. नॉर्मलायझेशनमध्ये 3-4 किंवा 4 दिवस एक्झाम चालली. आपल्या इथं पेपरमध्ये 100 मार्काच्या क्वेश्चनमध्ये 9 ते 8 क्वेश्चन बदलतात, हे लक्षात ठेवा. मग कुठल्या शिफ्टचे कुठले क्वेश्चन बदलले, कुठला पेपर कठीण होता, कुठला पेपर सोपा होता, हे कोण ठरवणार? एवढा सावळा गोंधळ होईल की लक्षात ठेवा, कोणीच ठरवू शकणार नाही की कुठला पेपर कसल्या बेसवर ठरवणार ना, ते सोपा होता कठीण होता. आता एकच पेपर असतो, त्यामुळे तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायला सोपं पडतं, आपल्याला सोपं पडतं, विद्यार्थ्यांना सोपं पडतं. का सोपं पडतं, तर
त्या समजा 9 क्वेश्चन कॅन्सल झाले तर सर्वांचेच होतात. आता ते आयोगाने स्पष्टीकरण दिलेलं नाहीये. तर आपण हा व्ह्यू कुणाचा आहे, एक्सपिरियन्स विद्यार्थ्यांचा आहे, हे लक्षात ठेवा. इथं काही मत आयोगाचं चुकीचं आपलं बरोबर असं नाहीये. जे की समजा आयोगाने एक निर्णय घेतलेला आहे, चांगला असेल तर विद्यार्थ्यांनी ते समजा 21 दिवसामध्ये अध्यक्षांनी निर्णय लावला कुठला प्रिलिमचा, एमपीएससी प्रिलिमचा, तर त्याला विद्यार्थ्यांनी समर्थन दिलं, सगळीकडे त्यांची चर्चा झाली, वाहवा झाली, हे लक्षात ठेवा. आता हा निर्णय असा आहे की ऑनलाईन की ऑफलाईन, ह्याला प्रोज आणि कॉन्स असतात, नाण्याच्या 2 बाजू असतात, ए बी आणि बाजू. आणि इथं कसं होतं, विद्यार्थी जपीसला जातोय तर तो बोलला जातोय ना. बोलणं, तुमचे मुद्दे आहेत ते समोर आणणं, हे आपलं काम असतं, ते आपण करायचं असतं, हे लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये चुकीचं असं काही नसतं. ते कन्सिडरेशनमध्ये घेऊन ते मुद्दे क्लिअर करणं हे आयोगाचं काम आहे. तर तुम्हाला काय वाटत असेल तर कमेंट करा. भेटूयात. आपण काय करूयात, एक 10 मिनिटाचा व्हिडिओ बनवूयात, त्याच्यामध्ये आयोगाने घेतलेले प्रेसचे सगळे मुद्दे आपण आपल्याकडे आहेत ते विद्यार्थ्यांचे सगळे मुद्दे वन बाय वन बघूयात. म्हणजे तुम्हाला क्लिअर येईल की हे ए बाजू आहे आणि ही बी बाजू आहे विद्यार्थ्यांची. तुम्हाला सर्व लक्षात येईल की काय प्रॉब्लेम आहे, विद्यार्थ्यांचा कुठं आक्षेप आहे, आयोगाची भूमिका काय आणि विद्यार्थ्यांची भूमिका काय, हे आपण बघूयात.